नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदमाला बातमीपत्रात स्वागत. बातमी आहे रोड रोमियो संदर्भातली. कंधार शहरात सडक सखेहाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात भाजपचे तालुका प्रमुख गंगाप्रसाद यांनावर व पालकांच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेतली असून रस्त्यावर थांबून मुलींची छेडछाड कराल तर याद राखा, शाळा कॉलेज आणि क्लासेसच्या वेळेस पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येईल. तसेच कोणीही वाहन परवाना शिवाय अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यात देऊ नये. वाहनासंबंधी आवश्यक कागदपत्रे खातरजमा करूनच वाहन दिले जावे, अन्यथा कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार शहराचं नाव शैक्षणिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे, कारण इथलं शिक्षण हे चांगल्या प्रतीचं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुली असतील, विद्यार्थिनी असतील, जे विद्यार्थी नांदेडला जाऊ शकत नाही ते कंधारला ज्ञानार्जनासाठी येतात. अशा परिस्थितीमध्ये कंधार शहरातील शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेसच्या बाहेर काही रोड रोमिओ आहे, जे टवाळखोर मुले आहेत, ते मुलींची छेडछाड करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या संदर्भातलं एक निवेदन माननीय पोलीस निरीक्षक साहेब कंधार यांना दिलेलं आहे की असे जे काही मुलींची छेड काढणारे मुलं आहेत, शाळा, कॉलेज, ट्युशन परिसरामध्ये फिरणारे आहेत, जे टेबल सीट वाहनाने फिरणारे आहेत, गाड्यांवरून मुलींना कट मारणार आहेत, अशा सगळ्यांचा बंदोबस्त करावा. एक दामिनी पथक स्थापन करावं, ज्याच्यामुळे मुलींना अभय मिळेल. त्यांचा आपला संपर्क नंबर सगळ्या कॉलेज, महाविद्यालय आणि ट्युशनच्या समोर लावावा, जेणेकरून मुलींना काही अडचण असेल ते तात्काळ पोलिसांशी संपर्क साधू शकतील. या संदर्भातलं आशयाचं निवेदन आम्ही आज माननीय पोलीस निरीक्षकांना दिलेलं आहे. त्यावेळेस आमच्यासोबत पालक, काही कोचिंग क्लासेसचे प्रमुख संचालक मंडळी उपस्थित होती आणि त्यांना विनंती केली. नमस्कार. नुकतंच चालू वर्षातलं नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे ते चालू झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं शाळा, कॉलेजेस तसेच जे कोचिंग क्लासेसचे जे एरियाज आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येनं विद्यार्जनासाठी जात आहेत. त्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थीनींची अडचण होऊ नये म्हणून त्या काही गोष्टी प्रामुख्याने निदर्शनास येत आहेत. त्या अनुषंगानं जागरूक पालक, नागरिक आणि बीजेपीचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच कोचिंग क्लासेसचे संचालक यांनी आपल्याकडे या संबंधानं निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मी सर्व पालक वर्गांना, विद्यार्थ्यांना, कोचिंग क्लासेस चालकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या क्लासेसच्या परिसरामध्ये किंवा शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये कोणत्याही पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला जर त्याचं लायसन्स नसेल तर त्याच्याकडे आपली गाडी, वाहन, 4 व्हीलर असो, 2 व्हीलर असो, ते चालवायला देऊ नये. तो कायद्यानं गुन्हा आहे आणि त्यामध्ये पालक आरोपी बनतात. दुसरी गोष्ट, जी काही वाहनं त्यांच्या ताब्यात देतात त्याची परिपूर्ण कागदपत्रे गाडीसोबत आहेत अगर नाही याची खातरजमा करून मुलाचं चालक परवाना आहे किंवा नाही याची खातरजमा करूनच त्या मुलांच्या ताब्यामध्ये ते वाहनं द्यावीत. आणि या विपरीत जर काही प्रकार आढळला तर त्या अनुषंगाने आवश्यक ती कायदेशीर कारवाई आम्ही करू. जी काही असामाजिक घटक किंवा तत्व त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या वेळेला जर विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा जर काही कोण प्रयत्न करणार असेल किंवा करत असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई पोलीस विभागामार्फत तात्काळ करण्यात येईल आणि यामध्ये कुणाचीही भाडभीड ठेवण्यात येणार नाही याची सर्वांनी इशारा म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. अशाच चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत राहा फक्त हिंदवी बाणा न्यूज चॅनल.